मित्रांनो, पडळकर वाडीतील 17 एकर जमिनीचं प्रकरण. खरंच पडळकर बंधूंनी त्या आजीचं 17 एकर जमीन हडपली का आणि हा नेमका विषय काय आहे ते आपण बघूया. मित्रांनो, गोपीचंद पडळकर गेल्या काही वर्षापासून कायमच चर्चेत असलेला हा नेता आहे. आता तर त्यांच्या एका वेगळ्याच गोष्टीवरून आता भयंकर चर्चा होत आहे. कारण आता असा एक विषय झाला आहे की तो म्हणजे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील गोपीचंद पडळकर यांचं गाव म्हणजे पडळकरवाडी. यांच्याच गावातील एका महिलेने गोपीचंद पडळकर आणि पडळकर यांच्या भावावर एक मोठा आरोप केला आहे. त्यांचा आरोप असा आहे की गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर या दोघांच्या दबावाने आणि त्या दोघांनी मिळून आमची 17 एकर जमीन ही हडप केली आहे. पण मित्रांनो, आपण जर खोलात गेलो तर हा विषय जो आहे तो पडळकर बंधूचा नाहीच, पण त्यांनी मुद्दा म्हणून पडळकर बंधू यांच्यावर आरोप केले आहेत असं आता तरी वाटत आहे. कारण त्या आजीचं तुम्ही बोलणं पाहिलं असेल तर आजीचं म्हणणं आणि त्या मुलाचे म्हणणं असं आहे की आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी या गावचे पोलीस पाटील असलेले आणि रेशन दुकान चालवणारे आणि ऑनलाईन कामे करणारे एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव अमोल पडळकर असं आहे. आणि त्या व्यक्तीने त्या आजींना असं सांगितलं की तुम्हाला विधवा पेन्शन चालू होणार आहे आणि तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये येतील असं त्या अमोल पडळकर या व्यक्तीने त्या आजीला सांगितलं आहे. पण मित्रांनो, यात कुठेही गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांचा कुठेही उल्लेख नसताना यांनी गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर आरोप का केले असावेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी तानाजी अक्के. तुम्ही पाहत आहात तानाजी अक्के यूट्यूब चॅनल. मित्रांनो, गोपीचंद पडळकर म्हटलं की सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर आता महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला हा नेता कोणत्या ना कोणत्या एका नव्या विषयामुळे आणि नव्या वादामुळे कायमच चर्चेत असतो. आता तर असा आरोप होत आहे की गोपीचंद पडळकर यांनी 17 एकर जमीन त्यांच्याच गावचे म्हणजे पडळकरवाडी मधील एका आजीची हडपली आहे. पण मित्रांनो, गेल्या वेळेसुद्धा असाच एक आरोप झाला होता की एका लग्न कार्यक्रमामध्ये गोपीचंद पडळकर यांनी एका महिलेचे मंगळसूत्र चोरलेले होते. पण मित्रांनो, हे झाले आरोप, पण त्याचं सत्य काय आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमधील हे प्रकरण आहे. मित्रांनो, पडळकरवाडी म्हणजे गोपीचंद पडळकर यांचं गाव आणि त्या पडळकरवाडीतील हे मोठं प्रकरण. मित्रांनो, प्रकरणाचा विषय असा की मित्रांनो, पडळकरवाडीमधील अमोल पडळकर नावाचा व्यक्ती म्हणजेच पडळकरवाडीचे पोलीस पाटील असलेले अमोल पडळकर आणि ते रेशन दुकान सुद्धा चालवतात आणि ऑनलाईन कामे सुद्धा करतात. त्यांच्या सानिध्याने अमोल पडळकर यांनी त्या आजीला असं सांगितलं की तुम्हाला विधवा पेन्शन या योजनेतून तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये सरकारतर्फे तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल असं त्या अमोल पडळकर यांनी त्या आजीला सांगितलं. आणि त्या आजीने कोणता विचार न करता त्यांच्यासोबत गेली असं त्या आजीचं म्हणणं आहे. आणि त्यांनी आटपाडीमध्ये जाऊन आजीचं दस्त काढून ठेवला होता असं त्या आजीचं म्हणणं आहे. आणि दस्तावर जो काढून ठेवला होता त्या दस्तावर ब्रह्मानंद पडळकर यांच्या फार्म हाऊसवरील मॅनेजर त्यांच्या नावाने बनवला होता. आणि त्या आजीचं अमोल पडळकर यांनी आटपाडीमध्ये नेऊन त्यांचा अंगठा घेतला. त्यांना कोणतीही कल्पना न देता आणि त्यांच्या घरी कोणतीही न कल्पना देता त्यांनी हा अंगठा घेतल्याचं त्या आजीनं सांगितलं आहे. पण मित्रांनो, त्यावर गोपीचंद पडळकर यांचे असं उत्तर आहे की आमचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर आता असा आरोप होत आहे की आमच्याच गावच्या पडळकरवाडीमधील 17 एकर जमीन हडपली. मित्रांनो, तुम्हाला जर या गोष्टीवर विश्वास बसतोय का की मित्रांनो आम्ही असल्या गोष्टी करू शकतो का? ब्रह्मानंद पडळकर किंवा मी आमच्याच गावचे म्हणजे पडळकरवाडीतील 17 एकर जमीन हडपलं असं तुम्हाला तरी वाटतंय का असं गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी सांगितलं. मित्रांनो, आता गोपीचंद पडळकर गटाकडून यांच्याकडून असं सांगितलं जात आहे की विरोधकाकडून हे सुद्धा एक राजकारण सुरू आहे. कोणाला तर एका व्यक्तीला उठवून बसवायचं आणि आपल्यावर आरोप करायचे. कारण आपण आता त्यांना व्यक्तिगतशी विरोध करू शकत नाही असं त्यांना आता वाटत आहे. त्यामुळे त्यांनी असं काहीतरी करण्याचं नियोजन करून आरोप करण्यास भाग पडलेला असं दिसत आहे. पण मित्रांनो, मी असो किंवा माझे बंधू ब्रह्मानंद पडळकर असो, आम्ही दोघांनी असे कोणतेही कृत्य आटपाडीमध्ये नव्हे तर कोणत्याच तालुक्यामध्ये कोणत्याच गावामध्ये असलं कुठलंही आम्ही केलं नाही. त्यामुळे जे लोक काय म्हणतात, जे विरोधक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष न देता आपलं काम आपण चालू ठेवायचं असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
तर मित्रांनो, गोपीचंद पळकर यांनी यांच्याबद्दल असं सांगितलं आहे की मी किंवा माझ्या बंधूंनी यापैकी असली गोष्ट कोणतीच केलेली नाही. त्यामुळे त्यांची जी मागणी आहे ते सरकारने किंवा कुठल्याही कलेक्टरने किंवा कोणत्याही कार्यालयाने त्यांची मागणी जी आहे ते बघून ती नेमकी मागणी काय आहे ते एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तेथील तहसीलदार तलाठी यांनी पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकांचा गैरसमज दूर होईल, असे गोपीचंद पळकर यांनी माध्यमाशी बोलताना उत्तर दिलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? गोपीचंद पळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पळकर यांनी त्या आजीने केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याच गावातील म्हणजेच पळकरवाडीतील 17 एकर जमीन खरंच पळकर बंधूंनी हडप केली असेल का त्याच्या पाठीमागे तुम्हाला काय राजकारण वाटत आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.